So it's the second lesson of the effective communication part. असे 3 लेसन आहेत. आपण चौथं म्हणजे शेवटचे युनिट बघतोय आणि त्यानंतर आपण रिव्हिजन करणार आहोत. डोंट वरी अबाउट इट. पण इफेक्टिव्ह कम्युनिकेशनच्या पार्ट 2 मध्ये आपण चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन, फॉर्मल, इनफॉर्मल चॅनल्स, फॉर्मल ऍप्लिकेशन, स्टेटमेंट ऑफ पर्पज दॅट इज SOP, रेझ्युमे कसा लिहायचा असतो, ग्रुप डिस्कशन कसं असतं, इंटरव्ह्यूज आणि प्रेझेंटेशन्स काय असतात याविषयीची गोष्ट बघणार आहोत. बाय द वे, ग्रुप डिस्कशनच्या बाबतीत मला माहिती नाही तुम्हाला आठवतंय का, तुम्ही होतात का लास्ट टाइम स्किल बेस्ड कोर्स जेव्हा होतो तेव्हा एक सर आले होते आपल्याकडे आणि त्यांनी अतिशय छान पद्धतीने ग्रुप डिस्कशन बद्दल माहिती दिली आहे. सो इफ पॉसिबल मी तुमच्यासाठी तीच हँडआउट करणार आहे. वी कॅन प्ले दॅट व्हिडिओ अँड यू कॅन वॉच दॅट. So formal and informal communication. Overall, okay, Mehak. In the changing business environment of multinational competition and globalization, communication, it tends to become an important component of an organization. The success of an organization is reorganized by the quality and quantity of information flowing through its personnel. म्हणजे ओव्हरऑल लोकांच्या सक्सेस मधनं लोकांची क्वालिटी ऑफ इन्फॉर्मेशन जी असते, लोकांमध्ये ज्या प्रकारे माहिती पोचतीये त्याच्यावरनं ऑर्गनायझेशनची सक्सेस ठरते. इन टुडेज बिझनेस एंटरप्राइजेस इन्फॉर्मेशन मस्ट फ्लो फास्टर दॅन एव्हर फॉर एव्हर. आता इतक्या फास्ट असा विचार करू की जग चालतंय की तुमचे जे इन्फॉर्मेशन प्रोसेस आहे ती फास्टर इन्फॉर्मेशन पोचायला पाहिजे. इव्हन तुम्ही प्रिमाइसेस मध्ये असाल तरीही. इव्हन अ लिटल डिले माइट कॉज ग्रेट लॉस in large organizations. To keep oneself informed about the smooth operation of various departments and for performing excellency in the market, it is essential for professionals who plays a key role in the organization to know and understand the different forms of communication that constitute the network in the organization. So overall तुम्ही बघू शकता की एका ऑर्गनायझेशन मध्ये किंवा आपल्या कामामध्ये एक्सलन्सी मिळवण्यासाठी प्रोफेशनल्स जे असतात ते की रोल प्ले करत असतात आणि त्यांनी जे कम्युनिकेशन केलंय ते त्यांच्या नेटवर्कचा आणि ऑर्गनायझेशनचा पार्ट आहे, तो सगळ्यांपर्यंत रीच होणं गरजेचं असतं. आणि म्हणून चॅनेल्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे कशा प्रकारे कम्युनिकेशन, चॅनेल म्हणजे रस्ता असं इथे आपण म्हणू. कम्युनिकेशन कसं पास होतं, कोणत्या वेने. द वर्ड चॅनल मीन्स द पोझिशन ऑर पॉइंट थ्रू विच द कम्युनिकेशन पासेस. जेव्हा आपण चॅनल ऑफ कम्युनिकेशन असं म्हणतो तेव्हा. आणि जर समजा थ्रू प्रॉपर चॅनल असं जर म्हटलं गेलं तर दॅट मीन्स द सेंडर ऑफ रिटन कम्युनिकेशन means to pass it on to the address through someone occupying an important position in the hierarchical system of the organization. म्हणजे आता जर समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला काही शंका असेल तर ती तुम्ही शिक्षकांकडे सांगणं गरजेचं असतं पहिलं, ना की डायरेक्ट संस्था चालकांकडे, बिकॉज दॅट्स नॉट द प्रॉपर चॅनल. हा, समजा शिक्षकांनी प्रतिसाद दिला नाही, जसं होत नाही आपल्याकडे, पण दिला नाही तर तुम्हाला पुढे हेडमास्टरकडे जाता येतं, म्हणजे प्रिन्सिपल सरांकडे. जर तसा रिप्लाय त्यांनी दिला नाही, तसंही होत नाही आपल्याकडे, पण तसं म्हणजे आपण XYZ या कुठल्या तरी उदाहरणाबरोबर बद्दल बघू, तर मग तिथून तुम्ही पुढे संस्था चालकांकडे, तसं नाही तर आणखीन पुढे जाऊ शकता. सो दॅट इज थ्रू प्रॉपर चॅनेल. येतंय लक्षात तुमच्या? सो ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. Thus the channel of communication are divided into two categories, formal आणि इनफॉर्मल. ओके, सो कम्युनिकेशन चॅनलच्या 2 कॅटेगरी असतात किंवा त्याला फॉर्मल आणि इनफॉर्मल म्हणतात. जर तुमच्याकडे वही असेल तर मी सांगेन हा खालचा चार्ट ड्रॉ करून ठेवा, कारण खूप साऱ्या गोष्टी या इथे लक्षात राहिल्या चार्टवर तर तुम्हाला खूप सोपं जाईल. सो कशी काय चॅनल्स ऑफ कम्युनिकेशन आहेत, तर फॉर्मल आणि इनफॉर्मल 2 तर आहेतच. त्याच्या बरोबरीने तुम्ही असं बघू शकता की एक सेकंड. सो फॉर्मल मध्ये काय काय येतं, तर व्हर्टिकल म्हणजे उभं, हॉरिझॉन्टल आडवं आणि डायगोनल. व्हर्टिकल मध्ये अपवर्ड जाणारं किंवा डाऊनवर्ड जाणारं कम्युनिकेशन असतं. हॉरिझॉन्टल म्हणजे डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट, ग्रुप टू ग्रुप असं जाणारं असतं. डायगोनल म्हणजे एका ग्रुपकडून दुसऱ्या ग्रुपच्या हेडकडे किंवा असं
डायगोनल इज अ तिरक ना, अशा प्रकारचं कम्युनिकेशन. आणि इनफॉर्मल मध्ये ग्रेप वाईन स्ट्रक्चर असतं. ग्रेप वाईन म्हणजे एका इट्स लाईक अ चेन रिॲक्शन. गॉसिप जसं पसरत जातं तसं. ओके, तुमच्या येत आहे लक्षात मी काय म्हणते ते. सो हा पार्ट होता की कशा प्रकारे चॅनल ऑफ कम्युनिकेशन पसरत जातं. आता त्यातलं फॉर्मल चॅनल ऑफ कम्युनिकेशन बघतो. जागे आहात का रे तुम्ही थोडेसे ताई? येस मॅम. येस मॅम. बरोबर. मग तुमच्या समोर आता ओपन आहे. त्यातली इंट्रोडक्शन वाचा बरं, म्हणजे तुमच्या मनात, आणि मला सांगा इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलंय. सांगा बरं काय लिहिलं इंट्रोडक्शन मध्ये. कोणी सांगू शकाल काय लिहिलंय ते. सांग महक. हम जब भी कोई इंफॉर्मेशन कम्युनिकेट करते हैं तो वो हम अथॉरिटी तक पहुंचाते हैं फॉर्मल तरीके से. उसे फॉर्मल चैनल ऑफ कम्युनिकेशन कहा जाता है. और उसके अलग अलग तरह के होते हैं, मतलब उसके टाइप्स होते हैं, वर्टिकल, हॉरिजॉन्टल एंड डायगोनल डायरेक्शन. वर्टिकल कम्युनिकेशन में हम अपवर्ड और डाउनवर्ड कम्युनिकेशन देखते हैं. अपवर्ड कम्युनिकेशन में हम नीचे से, जैसे कि क्लर्क से मैनेजर, मैनेजर से बॉस तक पहुंचाते हैं. बट डाउनवर्ड कम्युनिकेशन में हम वही प्रोसीजर ऊपर से फॉलो करते हैं, जैसे वहां से हमें कोई भी कमांड या ऑर्डर आता है. Good, very good. You have explained it very well. When the information is communicated through hierarchical line, hierarchical म्हणजे एका मागोमागे, वरून खाली किंवा खालून वर, then it is called formal chain of communication, hierarchical lines of authority, then it is called as formal channel of communication. ओके, सो देर इज दिस वर्टिकल कम्युनिकेशन. जर तुम्ही बघितलं तर नुसतं ऑथॉरिटीच्या बघितल्यात तर 3 प्रकार आपण मगाशी बघितले. अपवर्ड, डाऊनवर्ड, ज्याला वर्टिकल कम्युनिकेशन म्हणतात, देन हॉरिझॉन्टल आणि देन डायगोनल. अशा प्रकारे फॉर्मल चॅनल कम्युनिकेशन होतं. वर्टिकल कम्युनिकेशन मध्ये इट इज इसेन्शियल टू एव्हरी ऑर्गनायझेशन, कारण कुठल्याही प्रकारे वरती जो प्लॅन बनवला जातो टॉप मॅनेजमेंट मध्ये, तो खाली ऑपरेशनल वर्कफोर्स पर्यंत पोहोचवणं हे काम डाऊनवर्ड कम्युनिकेशन करतं. वेरॅज काही शंका आहेत, काही समस्या आहेत, काही प्रॉब्लेम आहेत किंवा काही आयडियाज आहेत ज्या टॉप ऑथॉरिटी पर्यंत पोहोचवायच्या आहेत, तर त्या पोहोचवण्याचं काम अपवर्ड कम्युनिकेशन मधून केलं जातं. ओके, it flows up and down the ladder of organization. This two-way flow of communication runs not only through the organization as a whole, but also within each individual department. म्हणजे या प्रकारे जे कम्युनिकेशन असतं ते फक्त ऑर्गनायझेशन नाही तर प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये अशाच प्रकारे जातं. तुम्ही बघू शकता, इट्स लाईक चेअरमन टू मॅनेजिंग डायरेक्टर, मॅनेजिंग डायरेक्टर टू डिव्हिजनल मॅनेजर, then middle managers, then supervisors or officers, then clerks, operators, workers. अशा प्रकारे अपवर्ड डाऊनवर्ड ते केलं जातं. ओके, हे झालं अपवर्ड कम्युनिकेशन मधलं व्हर्टिकल कम्युनिकेशन. देन देर इज downward communication. Communication that flows from higher level organization to the lower level is downward communication. In other words, downward communication is communication that flows from superiors to subordinate. आपण मगाशीच बघितलं. When production manager imparts certain instructions to the workers regarding production target, it is downward communication. अर्थातच जेव्हा समोरून वरतून काही आपण म्हणताना पण असंच म्हणतो, आम्हाला वरून ऑर्डर आली. सो वरून ऑर्डर येणं हा डाऊनवर्ड कम्युनिकेशनचा पार्ट आहे. डाऊनवर्ड कम्युनिकेशनची ऑब्जेक्टिव्ह काय आहेत?
टू गिव्ह स्पेसिफिक डायरेक्टिव्ह अबाउट द जॉब बिंग इंटरेस्टेड टू सबऑर्डिनेट्स. अतिशय स्पेसिफिक अशा गोष्टी समजावून देणं. सो ते डाउनवर्ड कम्युनिकेशन मधनं केलं जाऊ शकतं. टू एक्सप्लेन पॉलिसीज अँड ऑर्गनायझेशनल प्रोसिजर्स, कशा प्रकारे एखादी गोष्ट केली जाते आणि या ऑर्गनायझेशनच्या काय पद्धती आहेत. समजा एखादा माणूस नव्याने जॉईन झालाय असोसिएट, तर त्याला ते एक्सप्लेन करणं. टू अप्राइज द सबऑर्डिनेट्स ऑफ देअर परफॉर्मन्स, म्हणजे त्यांना त्यांच्या परफॉर्मन्सचं कौतुक करायचं, चांगल्या परफॉर्मन्स बद्दल. अँड टू गिव्ह सबऑर्डिनेट्स इन्फॉर्मेशन अबाउट द रॅशनल ऑफ देअर जॉब so that they understand the significance of their job in relation with the organizational goals. म्हणजे असा विचार करा की त्यांच्या सबऑर्डिनेटला अशा प्रकारे इन्फॉर्म करणं की का हा जॉब करायचा आहे, त्याच्या जॉबचं काय महत्व आहे, म्हणजेच योग्य प्रकारे तो जॉब सबऑर्डिनेट कडून केला जाईल. सो ही डाउनवर्ड कम्युनिकेशनची ऑब्जेक्टिव्ह आहे. काय मेथड्स कम्युनिकेशनच्या वापरल्या जातात डाउनवर्ड कम्युनिकेशन मध्ये? डाउनवर्ड कम्युनिकेशन मे बी ओरल ऑर रिटन, म्हणजे आयदर तुम्हाला डायरेक्ट तुमचा बॉस येऊन सांगतो किंवा त्या तुम्हाला ईमेल मध्ये रिटर्न आलंय किंवा असं सांगितलं जातं. इम्पॉर्टंट डायरेक्टिव्ह टू इनिशिएट ऍक्शन्स मे बी कम्युनिकेटेड थ्रू सर्क्युलर्स, मॅन्युअल्स, बुलेटिंग एटसेट्रा. बट डाउनवर्ड फ्लो ऑफ कम्युनिकेशन इज डॉमिनेटेड बाय ओरल मीन्स. जनरली खूपदा तोंडी सांगणं हे जास्त पटकन सहज शक्य असतं. सो डाउनवर्ड फ्लो हा ओरल कम्युनिकेशनने डॉमिनेट केला जातो. फॉर एक्झाम्पल, द MD, मॅनेजिंग डायरेक्टर, would find it more convenient to कन्व्हिन म्हणजे सुरू करणं किंवा एखाद्या मीटिंग मध्ये पार्टिसिपेट करणं. टू कन्व्हेन अ मीटिंग of departmental heads and pass on the relevant information to them rather than writing lengthy letters. सो आपल्याला काय सांगायचं हे मीटिंग मधून पटकन सांगता येतं रादर दॅन सगळं लिहिणं. ओके, आता मी तुमच्या समोर डाउनवर्ड आणि अपवर्ड कम्युनिकेशनचे ऍडव्हान्टेज ओपन ठेवते. आय विल बी रीडिंग, पण ह्यातलं जर तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही मला ते सांगायचंय. ओके, सो दॅट मीन्स तुम्ही माझ्या बरोबर रीड आउट करायचंय जेव्हा तुम्ही वाचताय, आणि जे समजणार नाही ते पॉइंट आउट करायचंय. Okay, are you good or are you sleeping in a way? Okay, ma'am. मित्रांनो, म्हणजे होपफुली तुम्ही करतच असाल अभ्यास वगैरे काय ते, म्हणजे मला माहितीये तुम्ही दिलेल्या सूचनाही नीट वाचत असाल. तुमच्या सगळ्यांसाठी आज कॉलेजला यायचं नाहीये. तुम्हाला माहितीये ना, आज उद्या म्हणजे तुमचं जे हार्ड कॉपी सबमिशन आहे ते आता होणार नाहीये. हे तुम्हाला सूचना मिळाली ना सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. ग्रेट, कूल. सो ऍडव्हान्टेज बघूया डाउनवर्ड कम्युनिकेशनचे. डाउनवर्ड कम्युनिकेशन when used make the employee do their work with accuracy, neatness, sincerity, honesty आणि पंक्च्युअलिटी. सो ह्या सगळ्या क्वालिटी आपल्याला वर्कमध्ये बघायला मिळतात जर योग्य प्रकारे डाउनवर्ड कम्युनिकेशन असेल तर. इट इज यूज टू मोटिवेट अँड द एम्प्लॉई टू परफॉर्म बेटर. The superior undertake the performance appraisal of the employees. म्हणजे तुमचं इव्हॅल्युएशन होतं, तुम्ही काय परफॉर्मन्स केलाय आणि त्या प्रकारे तुम्हाला त्या प्रकारे अप्रायझल दिलं जातं. म्हणजे खूपदा पगारात वाढ किंवा प्रमोशन किंवा नुसती गिफ्ट्स अशा प्रकारे तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळतो. इट इज ऑल्सो यूज टू इन्स्ट्रक्ट, वॉर्न ऑर रिप्रिमेंड the employees for their undesirable behavior, especially when the employees are found to be uncooperative. जेव्हा एम्प्लॉईज अनकोऑपरेटिव्ह होऊन जातात तेव्हा इन्स्ट्रक्ट करणं, वॉर्न करणं, रिप्रिमेंड देणं, म्हणजे थोडक्यात थोडंसं सुपरवाइज करणं, थोडंसं रागावणं, हे शक्य होतं या प्रकारच्या डाउनवर्ड कम्युनिकेशन मध्ये. It is also used to educate employees if their comprehension of work details is inadequate and further assist him for improvement of work. म्हणजे ह्या प्रकारात ओव्हरऑल एम्प्लॉईज जे असतात त्यांना थोडं अवेअर करणं, त्यांना त्या पद्धतीत एज्युकेट करणं आणि जे नसलेले गरजेचे नसलेले डिटेल्स आहेत ते काढून टाकणं आणि त्यांचं काम इम्प्रूव्ह करणं हे शक्य होतं. It is the advantage of downward communication. Okay, so these were advantages. यात तुम्हाला काही शंका आहे? No, ma'am. Great, let's go ahead.
डिसएडव्हान्टेजेस काय, तर डिले होऊ शकतो. द लाईन ऑफ कम्युनिकेशन इन डाउनवर्ड कम्युनिकेशन being very long, transmitting information to the lowest worker is time consuming process. By the time information reaches, it may have lost its significance. सो आपण बघितलं चेअरमन पासून वर्कर पर्यंत यायला बऱ्याच हायरार्कियल ऑथॉरिटी कडून जायला लागतं. दॅट मीन्स खूपदा असं होतं की तिथपर्यंत पोहोचेपर्यंत त्या इन्फॉर्मेशनचं सिग्निफिकन्स किंवा महत्व जे आहे ते लॉस इट मस्ट बी ॲट अ लॉस. त्यामुळे कधी कधी इन्फॉर्मेशन पोहोचवण्यात डिले होऊ शकतो. देन डिस्टॉर्शन याचा अर्थ असतो की माहितीचं नष्ट होणं किंवा तिचं चुकीच्या पद्धतीने प्रेझेंट होणं. क्वाईट ऑफन द कम्युनिकेशन ऑर्गनायझिंग ॲट द हायेस्ट लेवल गेट्स डिस्टॉर्टेड ऑर डायल्युटेड ऑन द वे टू द लोअर लेवल्स. म्हणजे ज्या इसेन्सने वरून ऑर्डर आली आहे ती डायल्यूट होत 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 खालच्या लेव्हल पर्यंत येते. Then filtering. Sometimes managers may withhold some information from the employees. This may spoil the employer-employee relationship. So स्वतःच्या फायद्यासाठी किंवा कुठच्याही उद्दिष्टाने कदाचित वरच्या ऑथॉरिटीने जर एखादी इन्फॉर्मेशन लपवून ठेवली किंवा सांगितली नाही, शेअर केली नाही, तर ती खालच्या माणसापर्यंत पोहोचणारच नाही आणि त्यामुळे एम्प्लॉयर-एम्प्लॉई रिलेशनशिप हॅम्पर होईल, स्पॉईल होईल. सो फिल्टरिंग हाही प्रॉब्लेम असू शकतो. अँड द फोर्थ वन इज subordinates do not get any opportunity of participating in the decision making process. They are expected to receive policy decisions without questioning their utility or validity. म्हणजे खूपदा असं होतं की डाउनवर्ड कम्युनिकेशन मध्ये कुठल्याही प्रकारे डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये बिझनेसच्या सबऑर्डिनेट्स जे असतात, वर्कर्स जे असतात, लोअर लेवल जो स्टाफ असतो त्यांना सामील होता येत नाही. दे कांट पार्टिसिपेट. Top level management may take decision and then they just have to follow those policies. So थोडक्यात त्यांचं उपयोग काय आहे किंवा त्यांची व्हॅलिडिटी काय याबद्दल फक्त क्वेश्चनिंग करणंच राहतं आपल्या हातात. ओके, सो दॅट वॉज अबाउट डिसएडव्हान्टेज ऑफ डाउनवर्ड कम्युनिकेशन. मी तुमच्या समोर ते वाचले, थोडे काही एक्सप्लेन केले. तुम्हाला त्यात काही शंका आहे? नो मॅम. ओके, सो सेम वे अपवर्ड कम्युनिकेशन पण आहे. पण मला माहितीये आपण ऑलरेडी जर खूप वेळ असं काही बघत राहिलो तर तुम्ही पण बोर व्हाल. सो लेट मी शो यू वन व्हिडिओ. आय डोंट नो हाऊ इट इज. आय ट्राय अँड was it good? Was it useful? Or was it not? Yes ma'am. Was it just like blah? ओके, सो मला सांगा की तुम्ही खरंच आपण कम्युनिकेशन बद्दल बोलतो आणि मी तुम्हाला नेहमीच असं म्हटलंय. सो या क्षणी तुमचा जो मूड आहे तो तुमच्या इमोजीज मध्ये असणारच आहे, राईट? डू नो दॅट, राईट? सो प्लीज सेंड मी युअर मूड. मग मी तुम्हाला माझा मूड पण सेंड करेन. ओके, सो सो इट मे बी चॅट, पण चॅटपेक्षा तुम्हाला माहितीये तुम्हाला डायरेक्ट इकडे इमोजीज रिॲक्शन्स मध्ये वापरता येतात, बरोबर? तुम्हाला जर तसे वापरायचे असतील तर तसे. सेंड मी युअर मूड टुडे. मॅम व्हॉट्सअपचे रिसेंट इमोजी या व्हॉट्सअपचेच असतात आणि ते सगळेच्या सगळे रिॲक्शन मध्ये हल्ली सापडतात जर तुम्ही बघितलेत तर. सो सेंड मी, कसा आहे तुमचा मूड आणि तसंच ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मला माहित नाही ते कसं राहतं. या मेहक, आय कॅन सी यू आर हॅपी. आय एम हॅपी दॅट समवन्स हॅपी. एनीबडी? तुम्ही लिटरली लावून पळून गेलायत की नाही? Okay, I'll pause the recording. सो अपवर्ड कम्युनिकेशन बद्दल बोलताना आपण डाउनवर्ड कम्युनिकेशन बद्दल जे बोललो त्याच्या करेक्ट विरुद्ध गोष्टी असणार आहेत, बरोबर ना? When communication takes place from the subordinates to superiors, it is called upward communication. सो मगाशी जे डिसएडव्हान्टेज बघितले ते आत्ताचे होऊन जाणार आहेत ऍडव्हान्टेज, आणि मगाशी जे ऍडव्हान्टेज होते ते होणार आहेत डिसएडव्हान्टेज. फॉर एक्झाम्पल, इफ द सुपरवायझर्स रिपोर्ट्स टू द प्रोडक्शन मॅनेजर रिगार्डिंग द प्रेझेंट स्टेट ऑफ अ प्रोडक्शन, इट इज अपवर्ड कम्युनिकेशन. सो एखाद्याने असं म्हटलं की सर मटेरियल चांगलं नाही आलंय, त्यामुळे यावेळेचं समजा जॅमची फॅक्टरी आहे तर जॅम छान नाही बनलाय किंवा त्यात जास्त सॅकरीन्स आहे ते गोड आहे किंवा काहीतरी असं, देन हे जे बोलणं आहे त्याला अपवर्ड कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. सो ह्या प्रकारे मेथड्स काय असतात तर ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टीम म्हणजे आपल्या तक्रार नोंदणी करण्याची सिस्टीम,
आर कंप्लेंट अँड किंवा देर आर सजेशन बॉक्स, जॉब सॅटिस्फॅक्शन सर्वे, ज्याच्या थ्रू आपण आपली रिड्रेसल पुढे टाकू शकतो. आपण काय म्हणू, आपली जी कंप्लेंट असते, आपलं जे बोलणं असतं ते समोर मांडू शकतो. इट हेल्प्स इन अपवर्ड कम्युनिकेशन. अदर मेथड्स इन्क्लुडिंग एम्प्लॉई ॲटिट्यूड सर्वेस, लेटर्स फ्रॉम एम्प्लॉईज, एम्प्लॉई मॅनेजर डिस्कशन आणि वेगवेगळी. म्हणजे मी ज्या फर्म मध्ये काम करत होते त्या फर्म मध्ये चाय पे चर्चा असा पॅच असायचा. म्हणजे काय, तर दर मला वाटतं शुक्रवारी, इफ आय एम नॉट रॉंग, किंवा गुरुवारी असेल, त्या दर शुक्रवारी तिथे सगळ्यांनी, त्या टीम मधल्या सगळ्यांनी एक चहा घेऊन बसायचं आणि एका रूम मध्ये, जिथे काम करतात तिथे नाही, नुसत्या एका रूम मध्ये बसायचं कुठल्या तरी, आणि जस्ट बोलायचं, या आठवड्यात आपण काय केलं, काय नाही केलं, काय आवडलं, काय नाही आवडलं, आणि मग त्याच्याबद्दल डिस्कस करायचं. काही कठीण काम असेल तर त्याबद्दल डिस्कस करायचं, काही समस्या असतील, काही नुसतं सांगायचं असेल तरी. सो दॅट काइंड ऑफ वे ऑल्सो हॅपन्स वेन देर इज म्युच्युअल अंडरस्टँडिंग. ओके, पण हा अपवर्ड कम्युनिकेशनचा नक्की भाग नाहीये. इट मे बी आपण इन्फॉर्मल कम्युनिकेशन असं म्हणू शकतो याला. सो अगेन मी तुमच्या समोर ऍडव्हान्टेजेस ओपन करून ठेवणार आहे, ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस, आणि तुम्हाला बघायचंय, वाचायचंय आणि मला सांगायचंय की इफ यू आर नॉट अवेअर ऑफ इट. ओके, सो स्टार्ट रीडिंग. No, ma'am. इज इट ओके? तुम्हाला समजलंय नक्की? कुणाला समजलं नाही असं आहे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस? Yes, ma'am. ओके, सो मला वाटतं आपण त्यातून पुढे जाऊया. तिथून काय लिहिलंय ते बघूया. यावर डेफिनेटली असे क्वेश्चन येऊ शकतात. आपण ज्या गोष्टी बघितल्या त्या बघून सांगते. डिफाईन द टर्म अपवर्ड कम्युनिकेशन, डिस्कस ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेजेस, आणि डिफाईन द टर्म डाउनवर्ड कम्युनिकेशन, डिस्कस ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. सो या गोष्टी इथे विचारल्या जाऊ शकतात. याच्या पुढे जर जाऊन तुम्ही बघितलं तर आपण हॉरिझॉन्टल कम्युनिकेशनच्या पार्टकडे येतो. Horizontal communication is the when the communication takes place among the people of the same rank, म्हणजे worker to worker, manager to manager, MD to other MD maybe. So it is like त्या प्रकाराला horizontal communication असं म्हटलं जातं. So for example, in order to achieve the production target for a particular month, the discussion held between the production manager and the supply manager will certainly be perfect instance of horizontal communication. सो एखादं प्रोडक्शनचं टार्गेट त्या पर्टिक्युलर मंथ साठी अचीव्ह करण्यासाठी जेव्हा एका प्रोडक्शन मॅनेजरचं दुसऱ्या सप्लाय मॅनेजरशी जे कम्युनिकेशन होतं, सेम लेवलच्या मॅनेजर्सचं, सो दॅट इज परफेक्ट एक्झाम्पल और परफेक्ट इन्स्टन्स ऑफ हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. मेथड्स काय? Horizontal communication is most effectively carried through the oral means. Face-to-face exchange of views of a brief conversation over telephone is very convenient. Periodical meetings are also used for oral communication. Among written means, letters, memorandums, reports are used most frequently. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर खूप मोठ्या आणि चांगल्या अतिशय फ्रिक्वेंट ऑप्शन्स वरती जेव्हा रिटर्न लेटर्स मधनं, मेमोरँडम्स मधनं, रिपोर्ट्स मधनं किंवा ओरल कम्युनिकेशन मधनं सेम लेवलचे सबऑर्डिनेट, सेम लेवलचे वर्कर, सेम लेवलच्या लोक एकमेकांशी बोलतात, त्याला हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघा त्याचे. हे लेक्चर कट झालं तरी आपण पुढच्या लेक्चर पासून इथून सुरुवात करणार आहोत. इट हेल्प्स टू क्रिएट म्युच्युअल अंडरस्टँडिंग अँड ट्रस्ट बिटवीन पीपल अँड डिपार्टमेंट्स. सो ट्रस्ट बिल्डिंग आणि म्युच्युअल अंडरस्टँडिंग क्रिएट होतं. इट फॅसिलिटेट्स कोऑपरेशन अँड कोऑर्डिनेशन बिटवीन डिफरंट डिपार्टमेंट्स ऑफ द ऑर्गनायझेशन. डेफिनेटली कोऑपरेशन वाढतं डिपार्टमेंट्स मधलं आणि कोऑर्डिनेशन पण. याच्यामुळे इट हेल्प्स इन setting interdepartmental and intra-departmental differences without the intervention of the management. म्हणजे जर काही गैरसमज असतील, काही प्रॉब्लेम असतील तर अशा हॉरिझॉन्टल कम्युनिकेशनने ते सॉल्व्ह करणं सोपं जातं. It makes it possible to solve problems at lower levels. म्हणजे लोअर लेवल वर्कर्सचे जे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करणं
हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन मधनं पटकन शक्य होतं. इट इज जनरली व्हेरी इफेक्टिव्ह बिकॉज देर आर नो स्टेटस बॅरियर्स. However, it may degenerate into gossip and rumors. There is need to avoid such time wasting and counterproductive activities. So, हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन मध्ये पटकन गप्पा सुरू होऊ शकतात कामाच्या वगळता, आणि त्यामुळे थोडंसं त्यात अंतर बाळगणं गरजेचं असतं. पण तरी ही अतिशय इफेक्टिव्ह मेथड आहे, कारण कुठल्याही प्रकारे स्टेटस बॅरियर नसतं. मी मोठ्या रँकचा आहे की तू मोठ्या रँकचा आहे असं वगैरे काहीच नसतं. सो दीज आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. जर डिसएडव्हान्टेजेस बघितले तर ते कसे आहेत? सिन्स ईच इंडिव्हिज्युअल होल्ड्स इक्वल रँक, नन मे टेक इनिशिएटिव्ह टू टॉक ऑर राईट टू अदर्स. सो आपला टिपिकल ॲटिट्यूड की मी का, त्याने का नाही, किंवा तिने का नाही. सो त्या टाईप मध्ये कोणीच कम्युनिकेशन सुरू करणार नाही अशी एक भीती असते. आणि दुसरं, सम मॅनेजर्स may not want their subordinates to communicate among themselves frequently on the fear that they may become too friendly and pose a threat to their authority. सो असाही एक वेगळा अँगल असू शकतो की मॅनेजर्सना असं वाटू शकतं की हा जो माणूस आहे तो ही जी माझ्या वर्क अंडर सबऑर्डिनेट्स आहेत, तर ते एकमेकांशी बोलल्यामुळे ते एकत्र येतील आणि ते माझ्या ऑथॉरिटीला थ्रेट करतील किंवा माझ्या ऑथॉरिटीच्या अगेन्स्ट जातील. आणि म्हणून कधी कधी मॅनेजर्सनाही वाटत नसतं की वर्कर्सनी असं बोलावं. ओके, सो अशा काही प्रकारचे डिसएडव्हान्टेजेस जरी असले तरी हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन इज अ बेटर वे टू कोलॅबोरेट विथ द सेम रँक पीपल ऑर सेम लेवल पीपल. सो हे आपण हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन बघितलं. आज आपण अपवर्ड आणि म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अशा दोन प्रकारची कम्युनिकेशन बघितलीत. आणि आपण उद्यापासून डायलॉग कम्युनिकेशन बघणार आहोत. आजसाठी इथेच थांबूया. ओके, आणि भेटूया लवकर. ओके, बाय. हॅव अ नाईस डे अहेड.